सरकारने 30 ऑक्टोंबरपासून सोयाबीन ऑनलाईन बुकिंग करण्याचे जाहीर केलेले मुख्यमंत्र्यांनी, तर त्यासोबतच शेतकऱ्यांच्या या व्यवस्थेमध्ये, विक्रीच्या या व्यवस्थेमध्ये अडथळे कसे निर्माण करता येतील हे सुद्धा सरकारने याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. म्हणजे प्रामुख्याने ज्या वेळेस बुकिंग करायची आहे त्याही वेळेला शेतकऱ्याने स्वतः खरेदी केंद्रावर येऊन आपल्या हाताचा अंगठा स्कॅन करावा लागेल व नंतर जेव्हा त्याचा नंबर येईल त्यावेळेला, म्हणजे प्रत्यक्षात खरेदी करत असताना सुद्धा त्या शेतकऱ्याने पुन्हा एक वेळ खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या हाताचा अंगठा स्कॅन करणे बंधनकारक आहे. माल आमचा आहे, आम्ही सरकारला भीक मागत नाही आहे, सरकारकडून अनुदान मागितलेलं नाही आहे. मग कशामुळे एवढ्या अटी शर्ती असतील? 7/12 आमचा आहे, त्यासोबत आधार कार्ड आहे, बँकेचं पासबुक आहे, आमच्या नावावर आम्ही विकतो आहे. मग ह्या तुमच्या अटी शर्ती कशामुळे? प्रश्न असा आहे की वयोवृद्ध शेतकरी असतील का महिला शेतकरी असतील, अशा बऱ्याच अडचणी आहेत की असे शेतकरी आपल्या खरेदी केंद्रापर्यंत पोचू शकत नाही आहेत. मग त्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एवढं करूनही आपलं सर्व्हर चालेलच अशी गॅरंटी अजिबात नाही आहे. सर्व्हर 2-2 दिवस डाऊन होतं, चालतच नाही आहे. त्यावेळेस तात्काळच या महिला भगिनी व वयोवृद्ध शेतकरी सर्वांनाच खरेदी केंद्रावर थांबावं लागणार आहे. त्यामुळे ही अट, जी अंगठा स्कॅन करण्याची अट आहे, ते सरकारने तात्काळ माघार घ्यावी. कारण यामध्ये खूप असे प्रॉब्लेम तयार होणार आहेत आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना याला कदापिही भीक घालणार नाही आहे. मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारला इशारा देतो की तुम्ही जर का अंगठा स्कॅन करण्याची अट तात्काळ रद्द केली नाही तर मात्र तुम्हाला सरकारमधल्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रामध्ये फिरता येणार नाही. शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावंच लागेल.